आरक्षणाचा पवार फॉर्म्युला जरांगेंनी फेटाळला। आरक्षणाच्या मुद्द्यावर सहमतीने तोडगा काढण्यास विरोध करण्यात आलेला आहे। तर सत्ताधाऱ्यांना अजूनही शरद पवारांबाबत संशय। आरक्षणाच्या निखाऱ्यावर मतांची पोळी भाजण्याचा डाव आहे। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा चर्चेने आणि सर्व सहमतीने सोडवावा असा पर्याय शरद पवारांनी ठेवला होता। शरद पवारांनी सुचवलेला पर्याय मनोज जरांगे पाटलांनी फेटाळलाय। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। तर शरद पवार आरक्षणावर नेमकी भूमिका का जाहीर करत नाहीत असा सवाल भाजपने केलाय। पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट। मराठा आरक्षणामुळे समाजात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मराठा आणि ओबीसींना घेऊन सरकारने एकत्र बैठक केली पाहिजे असा सल्ला शरद पवारांनी दिलाय। सगळ्यांना एकत्र बसवून सर्वसामान्य तोडगा काढण्याचं आवाहन पवारांनी केलं। सरकारमधील वेगवेगळे गट वेगवेगळ्या समाजाशी बोलतात, यामुळे वेगळा संदेश जात असल्याचं पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसते, चांगली गोष्ट आहे। आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात। हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना। शरद पवारांचं वक्तव्य म्हणजे पळवाट असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। माझं म्हणणं आहे हे पळवाट आहेत। तुम्ही राजकीय पक्ष आहात, मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे, डेअरिंग पाहिजे, समाजाच्या हिताचं काही आहे त्याचा निर्णय घेण्याचा। मनोज जरांगेंना मात्र शरद पवारांचा सल्ला मान्य नाही। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं या मागणीवर जरांगे ठाम आहेत। ही जबाबदारी दोघांची पण आहे, सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षांची सुद्धा। हे जसे बोलत नाहीत तसे ते पण बोलत नाहीत, किंवा ते बोलत नाहीत तसे हे बोलत नाहीत। हे फक्त त्यांना बैठकीला बोलवतात आणि ते यांना बोलवतात, जात कोणीच नाही। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आमची भूमिका आम्ही स्पष्टपणाने लावून धरणार आहेत। मग परिणाम काही झाले तरी त्याची चिंता मी करणार नाही। आरक्षणाबाबत विरोधकांना कोणतीही भूमिका घ्यायची नाही। विरोधक आरक्षणाच्या प्रश्नावर नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केलाय। निवडणुका तोंडावर विधानसभेच्या आहेत म्हणून त्या ठिकाणी भूमिकाच घ्यायची नाही अशा प्रकारचं चाललेलं आहे। आता सत्ताधारी पक्षावर आरोप करत असताना की एक गट ओबीसीची सत्तेतला बाजू घेतोय, दुसरा गट मराठा समाजाची बाजू घेतोय। मला वाटतं सत्ताधारी पक्ष जे आहेत ते दोन्ही समाजाच्या बाजूने आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काय किंवा विरोधक काय, कोणालाही हा प्रश्न सोडवायचा नाही। निवडणुकीच्या तोंडावर मतांची पोळी भाजण्यासाठी आरक्षणाचा प्रश्न तसाच धगधगत ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं अधोरेखित झालंय। चेतन नावरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।